नमस्कार मंडळी, नानी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज आपण बनवणार आहे मोमोज. मी त्याच्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आपण त्याचा आता डो बनवून घेऊ. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याचा डो तयार करून घ्यायचा. आता हा डो तयार झालेला आहे. आपण तेल टाकून थोडंसं त्याला आता मुरायला ठेवायचं आहे. आता मी हे सगळ्या भाज्या चिरून घेणार आहे. ह्या भाज्या चिरून झाल्यात. आता आपण याला परतून घ्यायचं. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकायचं, थोडंसं लसूण टाकायचा, थोडंसं हिरवी मिरची टाकायची, चिरलं टाकलं थोडंसं, आणि हा बारीक चिरलेला कांदा, चिरलेला कोबी टाकायचा. आपल्याला याला परतून घ्यायचं आहे चांगले लाल होसतर. भाज्या आपल्या परतून झालेल्या आहे. त्याच्यामध्ये आता हे बारीक दळलेलं सोयाबीन टाकायचं. आपण याचे बारीक बारीक गुंडे करून त्याचे पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता हे आपले मोमो तयार करून झालेले आहेत. याला आता आपण स्टीम करून घेऊ. आपण आता झाकण ठेवून याला 15-20 मिनटं स्टीम व्हायला ठेवू. आता आपले हे मोमोज तयार झालेले. तुम्ही व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.